being recorded. ओके, तर आता मी काय करतोय, स्ट्रक्चर लिहिण्याचा सिंटॅक्स कोण सांगेल मला? कोणतं सांगतंय का? स्ट्रक्चर लिहिण्याचा सिंटॅक्स बघा. मला आता माझं युजर डिफाईन टाईप लिहायचं आहे. जेओ स्ट्रक्चर म्हणजे काय, तुमचे प्री डिफाईन टाईप पासून तयार केलेलं एक कस्टम डेटा टाईप. ठीक आहे, म्हणजेच युजर डिफाईन डेटा टाईप कसा तयार करायचा, त्यासाठी काही सिंटॅक्स आहे. त्याला म्हणायचं स्ट्रक्चरचं स्ट्रक्ट घेतलं, काहीतरी नाव द्या, स्टुडंट म्हणू आपण. ठीक आहे, आणि नंतर मग आतमध्ये तुम्हाला कोणकोणते कंबाईन मध्ये प्रीडिफाईन डेटा टाईप जे आहेत त्यांचं कॉम्बिनेशन मला इथं आतमध्ये दे. म्हणजे काय, इंटिजर RNO म्हणतो, रोल नंबर, आणि कॅरेक्टर याचं काय म्हणतो मी, नेम म्हणतो. बस एवढे दोनच, मला बाकी काही द्यायचं नाहीये. ठीक आहे, आणि स्टुडंटला काहीतरी नाव द्या. आता याचं मला काय करायचं हे बघा, याने काय झाला, तुम्ही फक्त याचं डिक्लेरेशन केलं की असा डेटा टाईप मला पाहिजे. मग तो म्हणेल, तू जेव्हा याला डिफाईन करशील, म्हणजे याचं जेव्हा तुम्ही जसं इंटिजर तुम्ही काय म्हणता, तुम्हाला जर इंटिजर साठी काहीतरी डेटा पाहिजे, काय म्हणता, इंटिजर येईल. बरोबर, जर तुम्ही हा मेनच्या वरती लिहिला तर हा ग्लोबल तयार होतो. मेनच्या आतमध्ये लिहिला, एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये लिहिला तर तो काय म्हणतो, लोकल होतो. ठीक आहे, त्याला स्टॅटिक वगैरे काय जे कीवर्ड लावायचे ते तुम्ही लावू शकता. सेम सगळ्या गोष्टी तुमच्या स्ट्रक्चरला अप्लाइड होतात. ओके, ओके, तर आता आपण स्टार्ट करू. एकच मिनिट. ठीक आहे, तर आता हे याचा डेटा टाईप मी कोणकोणत्या प्रकारे मी याचा व्हेरिएबलचं डिक्लेरेशन करू शकतो. हे झालं असेल तुमचं स्ट्रक्ट काय येते असं, स्ट्रक्ट स्टुडंट स्टुडंट std म्हणतो याला. ठीक आहे, नंतर मग याच्यामध्ये तुम्ही std डॉट करून त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करता. हे झालं लोकल डिक्लेरेशन. हे काय झालं, लोकल डिक्लेरेशन. ठीक आहे, आणि नंतर हे झालं ग्लोबल डिक्लेरेशन. काय होतं, लोकल म्हणजे आतमध्ये जर तुम्ही डिक्लेअर केलं तर लोकल होतं. नंतर आपण त्याच बघू. आता मला त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू असाइन करायचे आणि त्यातल्या व्हॅल्यू वेदर घ्यायच्या. मग कसं करणार, std डॉट म्हणलं की RNO ला किती मी 10 व्हॅल्यू देतो. ठीक आहे, std डॉट म्हणलं कॅरेक्टर कितीचं पाहिजे, ठीक आहे 50चं पाहिजे. std डॉट म्हणलं नेम का नाही येते कॅरेक्टर, अरे पुन्हा मिस्टेक केली. हे आपण याचा सिंटॅक्स वापरला पुन्हा मी इथं नाही. std डॉट करा, नेम म्हणा, त्याच्यात नाव द्या, काय देता ते द्या, BBC. ठीक आहे, हे तुम्ही प्रिंट कसं करता, प्रिंटफ सेंडी म्हणायचं, आणि याच्या पुढं हे जे लेफ्ट साइडला वापरलं ते होतं फक्त, ते आता राईट साइडला यूज करायचं. तिथं व्हॅल्यू फेच केली जाईल. सेम std नेम साठी पण
चला याला एकदा कंपाईल करू, नंतर मी तुम्हाला याच्या पुढच्या गोष्टी सांगतो. सेवन्टीन 17 नंबरला काय केलंय? नेम ऑफ 50 कॅरेक्टर स्टार्ट करू. ठीक आहे. स्लॅश एन लावला नाही म्हणून ते एका पुढे एक आले. हे रिकामं पण चाललं असतं खरं. ठीक आहे, पॉइंटर घ्या. काही नाही. कंपाईल करा, रन करा. नेम आणि व्हॅल्यू काहीतरी. आता मी याला काय केलं, इथं ग्लोबल आहे. एक तर डिक्लेरेशन तुम्ही असं करू शकता किंवा ग्लोबलच करायचंय. पण आता सेकंड वे कसं आहे बघा, की स्टेप इथं ना देता डायरेक्ट सेमीकोलनच्या आधी त्याला नाव द्या. ठीक आहे, काही चेंज केलेलं नाही. आता कंपाईल करून रन करू. कंपाईल झाला, रन झाला, काहीच इश्यू आला नाही. ओके, एक डिक्लेरेशन तुम्ही ग्लोबली बघितलं की अशा प्रकारे एक, आणि एक सेमीकोलन इथं स्ट्रक्चरचे इथं सेमीकोलन देण्याच्या आधीच त्याचं नाव द्या. इथं अशा प्रकारे पण तुम्ही त्याला डिक्लेअर करू शकता. आणि मल्टिपल करू शकता. असे कॉमा देऊन तुम्हाला आणखीन एखादं 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असेल 2 करू शकता. जसं तुम्ही इथं कॉमा देऊन आणखीन एखादं मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात इंटिजरचे, तसं इथं पण करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. आणि थर्ड वे काय, इथं पण नाही इथं पण नाही, तुम्ही सेम वे, फक्त तुम्ही लोकली पण याला डिक्लेअर करू शकता असं. ठीक आहे, तुमच्या आउटपुट मध्ये काही फरक येणार नाही. फक्त इथं स्टॅक स्टोअर होणार आणि ह्या गोष्टी या डेटामध्ये स्टोअर होणार. बस एवढा एक फरक आहे. झालं, इथपर्यंत समजलं. आता मला काय करायचंय, नीट बघा. आता व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा माझ्याकडे इंटिजर होता, त्याला मी थोडस खाली ढकलतो, याची गरज नाही. जेव्हा माझ्याकडे इंटिजर ए होता इक्वल टू 10, आणि मला जेव्हा मला इंटिजरचा पॉइंटर करायचा होता, मी काय म्हणायचो, इंटिजर स्टार पी इक्वल टू नल म्हणायचो, बरोबर. आणि मी त्याला काय सांगायचो, पी मध्ये ऍड्रेस ठेव इंटिजरचा, आणि इंटिजर माझा आहे इंटिजर ए, त्याचा ऍड्रेस माझ्या पी मध्ये ठेव. आणि नंतर तुम्ही यांना प्रिंट कसं करायचं, मला जर प्रिंट एफ सिंपल व्हेरिएबल डायरेक्टली प्रिंट करायचं असेल, ए इक्वल टू स्लॅश एन म्हणा, स्लॅश एन ए इक्वल टू %d, आणि इथं तुम्ही ए द्यायचा, बरोबर. आता मला पॉइंटरने प्रिंट करायचं सेम व्हॅल्यू, पॉइंटर मध्ये पण एचा ऍड्रेस आहे ना, मी त्याचा यूज करून मला हे प्रिंट करायचं. मग स्टार पी इक्वल टू तुम्ही काय म्हणणार, %d, पीच्या जागेवर स्टार पी असं म्हणणार, आणि तुम्हाला सेम व्हॅल्यू 2 वेळा प्रिंट करून भेटणार, बरोबर. आता मला एक सांगा, सेम कन्सेप्ट यूज करून मला सांगा, आता मला पॉइंटर डिक्लेअर करायचा स्ट्रक्चरचा. ठीक आहे, इथं म्हणू आपण इंटिजर पॉइंटर. इथं आपण सेम वर्डचं बघून म्हणूया स्ट्रक्चर पॉइंटर. तर सांगा, हे झालं तुमचं नॉर्मल डिक्लेरेशन. ठीक आहे, मला आता त्याचा पॉइंटर डिक्लेअर करायचा. कसा करू, कोण सांगेल? याच्या खाली मला डिक्लेअर करायचा. इथं व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली दिली होती ना. हा, याचं वाटलं आपण याला हे करू, डिवाइड करू दोन याच्यामध्ये.
आता मला सांगा पॉइंटर डिक्लेअर करायचा मला स्ट्रक्चरचा कसा करू? सिंटॅक्स काय असेल? हा पॉइंटर सांग बरं कसा डिक्लेअर करायचा. सेम इंटिजरचं बघायचंय आणि स्ट्रक्चर साठी तुम्हाला ते अप्लाय करायचंय. फक्त एवढं लक्षात ठेवा इंटिजर हे एवढंच नाव आहे पण तुमच्या आता कस्टम डेटा टाईपचं स्ट्रक्ट स्टुडंट एवढं नाव आहे. एवढं ऍज अ इंटिजर म्हणून कन्सिडर करायचं तुम्हाला. एवढंच फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा आणि तुम्हाला पॉइंटर डिक्लेअर करायचा. सांगा कोण सांगते? याला ऍज इंटिजर म्हणून कन्सिडर करा आणि वरचं बघा आणि खालचा सिंटॅक्स मला सांगा. काही चेंज होत नाहीये. स्टुडंट स्टार एसटीडी. हा फक्त आता नाव सेम नाही ठेवायचं काही ते वेगळं द्यायचं. पॉइंटर टू एसटीडी पीएसटीडी म्हणून. ठीक आहे बरोबर सांगितलेलं आहे. पॉइंटर टू स्टुडंट असं पीएसटीडी म्हणून. ठीक आहे आता मला एक सांगा आपण वरचा इंटिजर पॉइंटर जेव्हा डिक्लेअर करत होतो तेव्हा नल मध्ये त्याच्यामध्ये इनिशियलाइज करत होतो. इथं पण आपण नलच त्यामध्ये ठेवायचा स्टार्टिंगला. ठीक आहे हा आता झालं. नंतर ही स्टेप इथं म्हणू मी तुम्हाला स्टेप वाईज देतो. याला म्हणू स्टेप 1. ठीक आहे याला म्हणू स्टेप 2. याला म्हणू स्टेप 3. याला म्हणू स्टेप 4. सेम इकडे येऊ आता. इथं म्हणू स्टेप 1. म्हणून स्टेप 2. ऍक्च्युली पॉइंटरची पण तुम्ही एक सेपरेट स्टेप धरायला काही हरकत नाही पण जाऊ आपण कमी करू थोडेसे. स्टेप 3 आता आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे स्टेप 4. आता स्टेप 3 कोण सांगतंय? जसं मी इथंची स्टेप 3 बघायची आणि इथंची स्टेप 3 सांगायची. कोण सांगतंय बघूया. मला पॉइंटर व्हेरिएबल मध्ये तुमच्या स्टुडंटचा ऍड्रेस ठेवायचा. कसा ठेवणार? सांगा सांगा कोणतरी. हा इथंची स्टेप 3 बघायची आणि इथंची स्टेप 3 सांगायची. कोण सांगतंय? यांना असं डिवाइड करू मला कळेल इथून पुढं. इंटिजर साठी होता स्ट्रक्चर साठी. सांगा इथंची स्टेप 3 कोण सांगतंय? सांगा कोणतरी. वरची बघायची खाली सांगायची. एवढं अवघड काय त्यामध्ये? वरती आपण काय केलं होतं तसंच आपल्याला खाली करायचंय. कसं करणार? तुम्हाला ऍड्रेस ठेवायचा आहे स्ट्रक्चर मध्ये. कोणाचा? स्ट्रक्चर पॉइंटर मध्ये स्ट्रक्चरचा ऍड्रेस ठेवायचा. कसा ठेवणार ते सांगा फक्त. येस एवढी बरोबर. अरे ऍड्रेस ठेवायचा. एंड ए कुठं आहे? हे इथं कुठं आहे का? काही संबंध तरी आहे का? ठीक आहे म्हणूनच तुझं एकदम बरोबर आहे. स्टार पी हा ए कुठून आला मध्येच? ठीक आहे मनोजचं बरोबर आहे. मला एक सांग मनोज फक्त वरती तू स्टार पी एसटीडी असं म्हणलंय का? खाली का म्हणलास? वरती स्टार पी लावलंय का? मग खाली का लावतोयस? तुला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची. स्टार लावणं म्हणजे त्याच्यामध्ये जे ठेवलंय त्याला फेच करायचं आणि तिथं काहीतरी व्हॅल्यू ठेवायची आहे. तसं नाही करायचं. तुला आता त्याच्यामध्ये ऍड्रेस ठेवायचा आहे ना. ऍड्रेसच्या जागेवरती तुला व्हॅल्यू नाही ठेवायची म्हणून स्टार येणार नाही. फक्त एवढंच एक करेक्शन आहे. पी एसटीडी फक्त काय म्हणायचं? पी अंडरस्कोर एसटीडी. पण ती पण स्टार लावला नाही तुम्ही. खाली का लावताय? फक्त एंड ऑफ एसटीडी. बर इथपर्यंत समजलं आहे का? येस ऑर नो? ही स्टेप 3 वरची आणि खालची.
हे सर्वांना समजले आहे का? येस और नो? स्टेप 3 समजले आहे का? सांगा सगळ्यांनी. थर्ड स्टेप समजले आहे का? येस और नो? ओके. आता एकाचाच रिप्लाय आलाय, दोघांचा रिप्लाय आलाय, बाकीच्यांचा? हे परत लेक्चर आहे का? हे व्यवस्थित करून घ्या. आता मला एक सांगा, वरती हे बघा, आता इथं आपण काय म्हणू, स्टेप 4 म्हणू आणि याला स्टेप 5 म्हणू. तुमच्या स्टेप 4 मध्ये काही चेंज होणार नाही. इथं फक्त सिंगल मेंबर होती, तर आपले 2 येतात स्ट्रक्चर आहे म्हणून त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. आता मला स्टेप 5 कोण सांगेल? मला प्रिंट करायचंय कशाचा यूज करून? पॉइंटरचा यूज करून. कोण सांगेल? कोण सांगेल? काय करा, तुम्ही चुकल्यानंतर आहे ना, तुमचं ते जास्त लक्षात राहतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ट्राय करत राहा. मी इथं असंच म्हणतो, स्टार एनो युजिंग पॉइंटर आणि स्टुडंट नेम युजिंग पॉइंटर. पण तिथंच नव्हतं म्हणलं, पण इथं म्हणतोय. मला फक्त इथलच्या 2 संख्या सांग, इथं काय लिहू? कोण सांगतंय? ठीक आहे, आणखीन कोण सांगतंय? बाकीचे सांगा. एक रिप्लाय आलाय, बाकीचे? वरचं बघा खाली सांगा. वरती कसा यूज केलाय पॉइंटरचा, तसं सेम खाली काहीतरी करायचंय. काय करता? स्टार लावलाय ना, तुमच्याकडे पॉइंटर मध्ये काय येतात? स्टार टी अंडरस्कोर एसटीडी डॉट म्हणा. तुम्हाला काय पाहिजे? आर्यनो घेतलं नाहीये, आता घेणारच नाहीये. डॉट असं पाहिजे ऍक्च्युली, बरोबर? येतंय का बघू आता. ठीक आहे, आता बघा, ते एररच देणार आहे. ठीक आहे, आता बघा एरर काय दिला. ऍक्च्युली तुमचा सिंटॅक्स असा पाहिजे होता, बरोबर? असा की मला स्टार याच्यावरती जा, हे बघा, आधी याच्याकडे जा, स्टार एसटीडी कडे, आणि त्याच्यातून मला आर्यनो दे. इथं पण तसंच म्हणणार, स्टार आधी तू याच्याकडून पुढे जा, पीएचडी कडे जा, आणि त्याच्यातला मला आर नेम दे. बघा झालं, नंतर रन करा. आलं का? सेम आउटपुट आलं ना. पण इथं तुम्हाला काय करावं लागलं, जेव्हा तुम्ही ब्रॅकेट वापरले नव्हते तेव्हा तो काय करायचा, इकडची साईड आधी एक्झिक्यूट करायचा आणि तो म्हणायचा, अरे तू पॉइंटर डिक्लेअर करतो त्याच्याकडे असं काही नाहीच आहे. मग तुम्ही आता ब्रॅकेटने काय सांगितलं त्याला, आधी तू ही साईड एक्झिक्यूट कर, आधी त्या लोकेशनला जा. मग तो त्या बेस लोकेशनला गेला, तिथून आर्यनो ला जा, मग त्या आर्यनो कडे गेला आणि ती व्हॅल्यू दे. नंतर सेम सेकंडला पण त्यांनी तसंच केलं की त्या लोकेशनला जा, तिथून नेम घे आणि ती एक्झिक्यूट कर, तिथलची व्हॅल्यू मला दे. आणि त्याने हे एक्झिक्यूट करून दिलं, बरोबर? एकच मिनिट. ओके, हा ठीक आहे. बर, हे समजलं का? सांगा, ही स्टेप समजली आहे का? येस और नो? आताची स्टेप काय केली हे समजलं आहे का? ही स्टेप 5 समजली आहे का? येस और नो? स्टेप 5 समजले आहे का? सांगा सर्वांनी, बाकीच्यांनी. आता लँग्वेज काय म्हणते, एवढे कुठाने करूच तर तुम्ही ब्रॅकेट लावा, त्याला स्टार लावा, नंतर त्याला डॉट लावा. त्यापेक्षा मी काय करते, तुला एक ऑपरेटरच प्रोव्हाइड करते.
ते इंटरनली हेच करणारे, फक्त ते करणारे, तुम्हाला करायची गरज नाही. मग त्याचा अल्टरनेट वे आपल्याला ऑलरेडी आलेला आहे कमेंट मध्ये, तोच बघा. एकदम सोपी पद्धत त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ऍज इट इज प्रोव्हाइड करा, हे करा. अल्टरनेट वे काय बघा, इथं स्लॅश इन, इथं एक मल्टिपल स्लॅश इन लावतो, इथं पण लावतो. ते काय म्हणते, आर यू नो, तुम्ही एरो ऑपरेटरचा यूज करा असा, त्याला आर यू नो म्हणा. इथं पण नेम, सॉरी, हिस्ट्री ऑफ पीएचडी, आणि नंतर प्रिंट करा. कसं म्हणजे ते इंटरनली हेच करणार आहे, फक्त तुमचं काम त्यांनी सोपं केलं. एवढं असे ब्रॅकेट टाका, त्याच्यामध्ये स्टार लावा, नंतर त्याला डॉट लावा, असं करत बसू नका. सिम्पली काय करा, फक्त पीएचडी म्हणा. स्टार पण लावायची गरज नाही, ते स्टार सुद्धा मीच लावेन, डॉट पण मीच लावीन. तुम्ही फक्त काय म्हणा, याला मला याच्यामधून हे दे, आर एन ओ, अरे डबल घेतला, ठीक आहे. असं एरो लावायचा, ठीक आहे. मायनस आणि ग्रेटर दॅन साइन, म्हणजे एरो सारखा साइन दिसतो तो, ठीक आहे. आणि याने आता तुम्ही प्रिंट करा. 10 बघा, या दोन्हीमध्ये काही डिफरन्स दिसतोय तुम्हाला? आउटपुट मध्ये काहीच नाही, कारण दोन्ही सेमच आहे. समजतंय? ओके, हा पॉइंट समजला आहे का? अल्टरनेट वे हा समजला आहे का? सांगा, येस ऑर नो. सगळ्यांनी आन्सर द्या. अल्टरनेट वे समजला आहे का? बाकीच्यांना? बाकीचे? ओके, ठीक आहे, हे समजलंय? चालेल, हा प्रोग्राम मी तुम्हाला सेंड करतो. आता आपण काय करू, एक वेगळं काहीतरी करू. काय होतं, कन्सेप्ट घेता घेता ना, काही काही जे एक्झामला याला त्याला प्रोग्राम येत असतात ना, ते तुमचे मिस झालेत माझ्याकडून, ऍक्च्युअली ते नव्हते व्हायला पाहिजे. प्राईम नंबर्स म्हणजे काय, कोण सांगेल? चॅट बघून कोण सांगते? आपण प्राईम नंबरचे प्रोग्राम घेऊ, कारण की विचारतात आणि ते घेतल्याशिवाय असे तुमच्या लक्षात येत नाही बघा. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय, या नंबर्स कडे बघा आणि सांगा तुम्हाला काय काय समजतंय. प्राईम नंबर म्हणजे काय, कोण सांगेल? प्राईम नंबर म्हणजे काय? एक असा एक तसा असे प्रोग्राम घेऊया आपण, म्हणजे कसे तुम्हाला ते युजफुल होतील. प्राईम नंबर म्हणजे काय, कोण सांगतंय? प्राईम नंबर म्हणजे काय माहित नाही का तुम्हाला? येस, डिव्हिजिबल बाय वन अँड इटसेल्फ, म्हणजे एक किंवा त्याच नंबरने ज्याला भाग जातो तोच, अशा नंबरला म्हणायचं प्राईम नंबर. मग आता मला जर याचा प्रोग्राम लिहायचा असेल
म्हणजे युजर मला काहीतरी इनपुट देईल की चेक कर हा माझा प्राईम नंबर आहे की नाही, त्याला म्हणायचं येस गिव्हन नंबर इज प्राईम नंबर और गिव्हन नंबर इज नॉट प्राईम नंबर. मग आता तो ते कसं करायचं, ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय तुम्हाला युजर कडून काहीतरी इनपुट घ्यायचंय, त्यासाठी इंटिजर इनपुट म्हणा, त्यामध्ये वाटलं इनिशियली 0 असेल का, नंतर म्हणा प्रिंट एंटर नंबर, ठीक आहे. स्कॅन करून घ्या, स्कॅन एफ पर्सेंट एंड कशामध्ये टाकायचं, इनपुट मध्ये. आता मला सांगा, मला चेक करायचंय एक आणि त्याच नंबरने डिवाइड होत असेल तर मग यासाठीचा प्रोग्राम मी कसा लिहू, मला हे कसं चेक करता येईल, कोण सांगेल? कसं चेक करू की मी एक आणि त्याच नंबरने डिवाइड आहे, आणि याच्यावरून मी कसं माझं कसं सिद्ध होईल की हा प्राईम नंबर आहे की नाही? सांगा, थोडस विचार करा आणि सांगा, एवढं काही नाही. सगळ्यांनी विचार करा आणि मला सांगा कसं चेक करता येईल बरं आपल्याला. तुमचे काय जे थॉट अनम्यूट करून सांगायचं असेल, फक्त तुम्हाला प्रोग्राम नाही विचारत मी, जनरली तुम्ही हे कसं चेक करा की तो नंबर प्राईम आहे की नाही, सांगा बरं. सांगा तुम्ही हे कसं चेक कराल की तो नंबर एखादा तुम्हाला समजा 3 नंबर दिला, समजा 6 नंबर दिला, तुम्ही कसं चेक करणार, चेक कसं करणार सांगा ना, तो प्राईम आहे की नाही कोणतरी सांगा, ट्राय करा, चुकलं तर चुकू दे, अनम्यूट करून सांगा, चॅट मध्ये सांगा, कसंही सांगा, सांगा फास्ट बोला. मनोज ट्राय करायला हरकत नाही, दीपक ट्राय करायला हरकत नाही, अक्षय पाटील, शुभदा, प्रियंका, सगळ्यांचे नाव घेऊन झालं, कोण राहिलंय का, कोणतरी सांगा. नाही, ठीक आहे मीच सांगतो बघा. मी प्रत्येक नंबरने मला चेक करावं लागेल, समजा मला जर 6 दिला तर मला पहिल्यांदा एकने तर जातोच आहे ना त्याला, एकने नाही, म्हणजे एक पेक्षा मोठ्या नंबरने ग्रेटर दॅन 1 पेक्षा मोठा आणि त्या नंबर पेक्षा लेस दॅन जो गिव्हन नंबर आहे तो, यांच्यामध्ये जेवढे काही नंबर येतात यांच्यामध्ये नंबर किती येत आहेत कोण सांगेल. यांच्यामध्ये आता नंबर काय काय येतात, 2 येतो बरोबर, 3 येतो, 4 येतो, 5 येतो. यात एवढ्या नंबरने मला चेक करावं लागेल की त्याला भाग जातो की नाही. जर याच्यापैकी कशाने जरी त्याला भाग गेला, आता कशाने जातोय, 2 ने जातोय, 3 ने पण जातोय, वेगवेगळ्यांच्या व्यतिरिक्त 6, 3 दुने 6 या दोन संख्येने जातोय, म्हणजे तो प्राईम नंबर नाहीये बरोबर. आता मी जर इथं 7 घेतला, एक पेक्षा मोठा म्हणजे 2, 3, 4, 5 आणि 6 आणि 7 पेक्षा लहान म्हणजे 6 पर्यंत मला चेक करायचंय बरोबर. 6 पर्यंत जर मला चेक करायचंय तर मला सांगा 2 ने 7 ला भाग जातो का नाही, 3 ने नाही, 4 ने नाही, 5 ने नाही, 6 ने पण नाही, म्हणजे 7 काय झाला, प्राईम नंबर झाला बरोबर. ओके, मग आता अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं. 3 समजा 3 दिला, मग 2 फक्त 2 नीच चेक करावं लागेल ना, 3 तर डायरेक्ट तोच आहे, तो सोडून त्याच्यापेक्षा लहान, 2 ने त्याला भाग जातोय का नाही, 3 पण काय झाला प्राईम, म्हणजे 3 झाला. नंतर 5 भाग 5 बघूया, 1 पेक्षा मोठा 2, 3 आणि 4, 5 पेक्षा लहान, याच्यापैकी कशाने तरी 5 ला भाग जातो का, 2 ने नाही जात, 3 ने नाही जात, 4 ने पण नाही जात बरोबर. म्हणजे बघा कोणकोणते प्राईम नंबर येत आहेत तुमचे, 2 येतोय, 3 येतोय, 5 येतोय, 7 येतोय, 11 येतोय, बघितलं दिसतंय की तुम्हाला संख्या, हे काय झाले तुमचे प्राईम नंबर झाले. मग याच्यापैकी कोणतीही संख्या जर युजरने दिली तर तुमचं आन्सर आला पाहिजे येस गिव्हन नंबर इज अ प्राईम नंबर. आणि जर याच्यापैकी हे सोडून कोणती जर संख्या दिली तर काय म्हणायचं, गिव्हन नंबर इज नॉट अ प्राईम नंबर बरोबर. मग आता कसं करणार,
आता तुम्हाला एक समजलंय, तुम्हाला इथं लूप लागणार आहे. काय लागणार आहे? लूप. का? मला 2 पासून चेक करायला स्टार्ट करायचं आणि या नंबर पेक्षा लहान नंबर जोपर्यंत मिळत नाही मला तोपर्यंत चेक करायचं आणि चेक करायचं की तो डिव्हायडेबल त्याने त्याला भाग जातो का नाही. आता हे कसं चेक करायचं? याच्यासाठी एका ऑपरेटरचा यूज होतो, त्याचं म्हणायचं पर्सेंट. ओके. आणि त्यांचं इक्वल इक्वल जर 0 आलं तर त्यांनी कंप्लीट भाग गेलेला आहे आणि तुमचं रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे कम्प्लिटली भाग गेलेला आहे. म्हणजेच तो काय झाला? तो प्राईम नंबर नाही झाला. असं नकोय. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक बुलियन व्हॅल्यू लागेल की जी इनिशियली काय ठेवायची बघा. आता बुल म्हणा, बुल काय म्हणता ते पण म्हणा, एक प्राईम बी प्राईम म्हणा, ठीक आहे. इक्वल टू याच्यामध्ये फॉल्स म्हणा स्टार्टिंगला. आणि आता इथं काय म्हणा, फॉर लूप कोण सांगते? आता लॉजिक तुमच्या समोर आहे. इंटिजर आय इक्वल टू काय देऊ? कोण सांगेल? आय इज लेस दॅन काय देऊ? कोण सांगेल? नंतर आय प्लस प्लस हे सांगायची गरज नसेल, ठीक आहे. आय इक्वल टू काय? इथं काय येईल? आय इक्वल टू काय येईल? आवाज येतोय ना रे माझा? आवाज येतोय का? हो. मग आय इक्वल टू काय येईल सांगा? आता इथं खाली काहीतरी एक्झाम्पल घेतलं होतं. 1 पेक्षा मोठा म्हणजे किती पासून स्टार्ट करावं लागेल? 2 पासून, बरोबर. आणि त्या नंबर पेक्षा लहान म्हणजे कुठपर्यंत जावं लागेल? आय इज लेस दॅन. आय इज लेस दॅन काय येईल? कोण सांगेल? आय इज लेस दॅन सांगा. आय इज लेस दॅन काय येईल? काय? 1. आय इज लेस दॅन 1 केलं तो आतमध्ये जाईल का? इनपुट, बरोबर. हा. आता मला आतमध्ये काय चेक करावं लागेल? काही नाही, सिंपल आहे. आता काय म्हणायचं? जो इनपुट आहे, इफ इनपुट मॉड काय आय यांचा जर भागाकार सक्सेसफुली 0 जर आला तर फक्त काय म्हणायचं? बी प्राईम. बी प्राईम कुठे गेला? बी प्राईम, हा एक मिनिट. काय झालं? तर काय म्हणायचं? ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर चालेल. बी प्राईम इक्वल टू त्याला फॉल्स करायचं इथं. नाही, इथं आता ट्रू करायचं. वरती फॉल्स आहे ना, वरती ट्रू ठेवलं तर तिथं फॉल्स करा आणि वरती फॉल्स ठेवलं तिथं ट्रू करा. म्हणजे काय? त्याला फक्त टॉगल करा. त्याला इथं आता ट्रू करा, ठीक आहे. नंतर हा लूप सगळा एक्झिक्यूट करून झाला की फक्त चेक करा बी प्राईम तुमचा काय आहे. तो आणखीन पण जर फॉल्सच राहिला तर दिलेला नंबर हा प्राईम नंबर आहे आणि तो जर ट्रू झाला तर दिलेला नंबर हा प्राईम नंबर नाहीये. एवढंच प्रिंट. इफ बी प्राईम इतका नाहीये, याचा काहीतरी घोळ झाला. बी प्राईम इक्वल टू जर फॉल्सच असेल तर याचा अर्थ काय झाला? printf given number is a prime number. ठीक आहे. एल्स काय? given number is not a prime number. चेक करू, ठीक आहे. अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर कुठं? 7 नंबर. ते बुल सी मध्ये कसं आहे? बी कॅपिटल आहे नाही? बुलियन इन सी बुल आहे का सी मध्ये? एकच मिनिट, का सीपीपी मध्ये चाललाय?
आहे ना. मग आपला घेत का नाहीये तो? हो. नाहीये का? हे थांबा, काय झालं आपल्याला? एरर जाते काय बाबा ते? अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर. बुलियन कसं डिक्लेअर करताय कोणाला माहितीये का? सांगा बरं. बुक पुढे आपलं सीचं. सी 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 पुस्तकं सापडायचं नाही. ठीक आहे. इमेज ठीक आहे, काही इश्यू नाही. आपण त्याला वेगळं नाव देऊ. इंटिजर घ्या. याला काय म्हणायचं? इंटिजर चेक. चेक म्हणा. चेक इक्वल टू 0 म्हणायचं. ठीक आहे. नंतर चेक इथं काय म्हणायचा? चेक प्राईम म्हणा. ठीक आहे, जरा व्यवस्थित नाव द्या. इथं चेक प्राईम 1 करा. इक्वल टू 1. तुम्हाला काय फक्त टॉगल करायचंय ना. चेक प्राईम मध्ये काय व्हॅल्यू येते बघा. चेक प्राईम इक्वल टू जर 0च राहिला तर गिवन नंबर इज प्राईम, आणि तो 0चा 1 झाला म्हणजे काही झाला, काही 1 झाला तर काय गिवन नंबर इज नॉट अ प्राईम. फक्त तुम्हाला टॉगल करायचं. ठीक आहे, झालं. ओके, रन करून बघा. मी त्याला 2 देतो, 3 देतो. काय गिवन नंबर इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. 4 देतो. आहे का? 4 नाहीये, नॉट अ प्राईम नंबर. 5 देतो, प्राईम नंबर. 6 देतो. आहे का? नाहीये. 7 देतो. आहे का? 8 देतो. नाहीये. ठीक आहे, झाला बरोबर. ओके, आता मला एक सांगा, मला फक्त एक सांगा, हा लूप तुमचा किती वेळा एक्झिक्यूट होतोय? हा लूप तुमचा किती वेळा एक्झिक्यूट होतोय हे मला याचा आन्सर कोण देतोय? हा लूप तुमचा किती वेळा एक्झिक्यूट होत आहे? बरं, इथपर्यंत हे समजलं का? हा प्रोग्राम समजला का? सगळ्यात आधी ते सांगा. हा प्रोग्राम समजला आहे का? 2 पासून स्टार्ट केला आपण, आणि 1 मायनस म्हणजे समजा 5 व्हॅल्यू दिली तर 4 पर्यंत, 10 व्हॅल्यू दिली तर 9 पर्यंत चेक करायचं, आणि नंतर जर असेल त्यांना डिवाइड. मॉड म्हणजे काय? त्याचा रिमाइंडर तो चेक करतो. तो जर 0 आला की याला कम्प्लिटली भाग गेलेला आहे म्हणजे हा प्राईम नंबर नाही. मग त्यासाठी आपण चेक प्राईम याला काय केलं? 0 असाइन केलं होतं, त्याला फक्त टॉगल केली. इथं काही व्हॅल्यू द्या, 1 2 3 4, म्हणजे 0 व्हॅल्यू राहिली नाही म्हणजे कोणत्या तरी संख्येने त्याला भाग गेला, याचा अर्थ काय? तो नंबर प्राईम नाहीये. त्यासाठी आपण हे लॉजिक वापरलं. त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू ठेवली होती तीच जर राहिली 0, तर तो प्राईम आहे, आणि बदलली म्हणजे आपण जी चेंज व्हॅल्यू केली ती जर आली तर तो प्राईम नंबर नाहीये, आणि 0 राहील तर प्राईम नंबर आहे. एवढं छोटस लॉजिक आहे पण महत्वाचं आहे. हे समजलं आहे का? येस ओर नो? सगळ्यांनी सांगा, येस ओर नो. आत्ताचा प्रोग्राम समजला आहे का? सांगा, सांगा लवकर. आत्ताचा प्रोग्राम समजला आहे का? बाकीच्यांना समजला? आता मला एक सांगा, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. हा लूप तुमचा किती वेळा फिरत आहे? याचा आन्सर मला कोण देतंय? हा लूप तुमचा किती वेळा फिरत आहे? कोण सांगतंय? हा लूप तुमचा किती वेळा फिरत आहे?
आणि हा लूप तुमचा किती वेळा फिरत आहे कोण सांगेल? सांगा लवकर. किती वेळा म्हणजे मी जर 5 व्हॅल्यू दिली तर तो लूप किती वेळा फिरेल? मी जर 5 व्हॅल्यू दिली तर हा किती वेळा फिरेल? अवघडच झालं ना. 5 व्हॅल्यू दिली तर किती वेळा फिरेल सांगा की? 4 वेळेस सर. किती वेळेस? 5 व्हॅल्यू दिली तर किती वेळेस फिरेल? सांगितलं होतं बरोबर आहे, सांग. काय करताय? अरे समजतंय का? 5 व्हॅल्यू दिले 5 वेळा फिरेल. वा जगास. हे बघ इंटिजर आय कुठून स्टार्ट झालाय? 2 पासून. नीट बघा, असं नका करू. आय इक्वल टू 2 पासून तो स्टार्ट झालाय, ठीक आहे. मग 3 4 5 इज लेस दॅन इनपुट आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल? फॉल्स होईल, म्हणजे हा या लूपच्या बाहेर येईल. 5 ला हा एक्झिक्यूट होणार नाही. याच्या आधीच सांगितलं ना, 2 पेक्षा मोठा, 1 पेक्षा मोठा आणि त्या दिलेल्या संख्येपेक्षा लहान. म्हणजे किती आल्या? 5 व्हॅल्यू दिली तर 3 वेळा एक्झिक्यूट होईल. किती वेळा? 3 वेळा. 5 व्हॅल्यू दिली तर 3 वेळा एक्झिक्यूट होतोय. लक्षात ठेवा, 5 व्हॅल्यू दिली तर 3 वेळा एक्झिक्यूट होतोय. आता मला सांगा 10 व्हॅल्यू दिली तर किती वेळा एक्झिक्यूट होईल? 10 व्हॅल्यू दिली तर किती वेळा एक्झिक्यूट होईल? 6 वेळेस सर. 10 व्हॅल्यू दिली तर 6 वेळेस. का बरं 6 वेळेस? हुशार मुलं आहेत. 10 व्हॅल्यू दिली, 2 ला एक्झिक्यूट होईल, 3 ला होईल, 4 ला होईल, 5 ला होईल, 6 ला होईल, 7 ला होईल, 8 ला होईल, 9 ला होईल. 10 ला नाही होणार, कारण की 10 लेस दॅन आहे ना इनपुट. मग ते 10 इक्वल टू 10 ला फॉल्स आहे. किती होत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 वेळा एक्झिक्यूट होतोय. समजतंय? आता सांगा मला, 50 व्हॅल्यू दिली तर किती वेळा एक्झिक्यूट होईल? 50 ही व्हॅल्यू दिली तर किती वेळा एक्झिक्यूट होईल? 50 व्हॅल्यू दिली तर किती वेळा एक्झिक्यूट होईल हा लूप? 48 सर. किती? 48. बरोबर, गुड. आता मला सांगा, मी जर 1 लाख व्हॅल्यू दिली किती वेळा एक्झिक्यूट होईल? बघा एवढं नको, लयच झालं. 500 व्हॅल्यू दिली किती वेळा एक्झिक्यूट होईल? 498. 498. बरोबर. आता तुम्हीच मला सांगा, नीट बघा, मला एक सांगा, व्यवस्थित बघा, नीट बघा. मी जर 4 व्हॅल्यू दिली, बघा आता 4 ही व्हॅल्यू आहे, याला भाग जाण्याची कोणकोणत्या व्हॅल्यू त्याला भाग जातील अशा? 1 ने भाग जातो. हे आता वरच सोडून द्या, 1 पासून स्टार्ट करा. 1 ने भाग जातो? येस. येस नॉट नो. 2 ने जातो? येस. 3 ने जातो का? नाही, 4 नसला. डायरेक्ट 4 ने जातो, ठीक आहे. त्याला तर त्यांनी भाग जातोच, तो सोडून द्यायचा आपल्याला, ठीक आहे. ते आपण आता मला एक सांगा, आता तुम्ही सांगा, मी 10 जर व्हॅल्यू दिली, याला कोणकोणत्या संख्येने भाग जातोय सांगा? 1 ने जातो? 1 2 4 4 ने जातो? 5. 4 ने जातो? नाही 5. 5. हा, नंतर 6 ने जातो? काय संख्या सांगताय तुम्ही? हे 3च आहेत ना? 3च आहेत, बरोबर? ओके. आता तुम्हीच मला सांगा, 20 व्हॅल्यू दिली तर याला कोणकोणत्या संख्येने भाग जातोय सांगा? 1 2 4 5 आणि 10 सर. 1 2 4 5 आणखीन 7 10. 5 नंतर किती? 10. 10. बर. 11 ने जातो का रे? नाही की सर. 12 ने? 13 नाही सर. 14. म्हणजे आता एक ऑब्झर्व करा, तुम्ही जी व्हॅल्यू देता त्याच्यापेक्षा निम्म्या त्याची भाग जाण्याची पॉसिबिलिटी कुठपर्यंत आहे? त्याच्या निम्म्यापर्यंत. 10 असेल तर 5 पर्यंत. 6 ने कधी भाग जाईल का? नाही. 7 ने नाही, 8 ने काही. त्याच्या पुढे डिवाइड बाय 2 याच्या पुढे ती व्हॅल्यू गेली की तुमचा भाग जाण्याचा चान्सेस जातो.
जातो म्हणजे होऊच शकत नाही ना, कारण की त्याचं दुप्पट त्याच्यापेक्षा मॅक्झिमम येणार आहे. 11चं 22 येणार आहे, 20 पेक्षा जास्त आहे ना. मग हे लॉजिक जर तुम्हाला माहित असेल तर विनाकारण तुमचा लूप हा एक्स्ट्रा म्हणजे जास्त वेळा का फिरवताय. म्हणजे बघा, माझं तुम्हाला जर माहिती आहे की निम्म्या संख्येपर्यंतच तुम्हाला भाग जातो, त्याच्या पुढे जात नाही, तर मग हे इनपुट पर्यंत तुम्ही त्याला का फिरवताय. मग इथं जर मला हा तुमचा लूप एज्युकेशन याचं निम्म करायचंय, कसं करू, कोण सांगेल. निम्म होऊ शकतं, इथं करायचंय म्हणजे बळच नाही करायचं, इथं होऊ शकतं, तर ते कसं करणार सांगा. याला फक्त काय म्हणायचं माहितीये का, इनपुट डिवाइड बाय 2. अरे फक्त निम्म्यापर्यंतच भाग जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाणार नाही. फक्त इनपुट डिवाइड बाय 2 म्हणा, याने काय होईल, तो तुमच्या निम्म्यापर्यंतच चेक करेल, पुढे चेक करायची काही गरज नाही. आणि आता पुन्हा आपले आउटपुट बघूया. कंपाइल करा, रन करा. 3 हा होता, यस. 5 हा होता, यस. 7 हा होता, यस. 9 हा होता, यस. 11 हा होता, यस. एखादा नसणारा द्या, 10 द्या, नॉट अ प्राईम नंबर. 6 द्या, नॉट अ प्राईम नंबर. ठीक आहे, समजलं. हा इथाचा पॉइंट समजला आहे का, डिवाइड बाय 2 का केलं, कारण की तुमचं हे फॉर लूपचं एज्युकेशन आपण निम्म्याला आणलंय, समजतंय. ओके. आणि आता आणखीन एक बरेचपर्यंत समजलं का सांगा, नंतर पुढचं घेतो. इथपर्यंत समजलं आहे का, येस और नो. येस सर. समजलं बाकीच्यांना. ओके. आता मला एक सांगा, आपल्याच्या आधी झालेलं आहे तुमच्या लूप मध्ये किंवा कंडिशन म्हणजे इफ मध्ये, फॉर मध्ये तुमचं जर एकच स्टेटमेंट असेल तर तुम्हाला ब्रॅकेट टाकायची गरज नाही. तर आपले कोणकोणते ब्रॅकेट इथून डिलीट होतील, निघून जातील, ते सांगा. कोणकोणते ब्रॅकेट निघून जातील सांगा. त्याचे कोणकोणते ब्रॅकेट निघून जातील ते सांगा. इफ आणि एल्स सर. इफ आणि एल्स चे जातील. ओके गुड. आणखीन कोणाचे जातील. इफचा जाईल का, यस. येस सर. फॉरचा जाईल का, ह्या फॉर लूपचा जाईल का, कोण सांगेल. येस और नो. फॉर लूपचा सुद्धा जाईल, कारण की फॉरच्या आतमध्ये इफ स्टेटमेंट येईल, इफचा हा पार्ट आहे. बघा करून बघा. झालं. चार कडून आला त्याचा प्राईम नंबर. थांबा, मी घेतलं नाही का, एकच सेकंड ना. फॉर लूपचा नाही चालणार, एकच सेकंद मला ट्राय करू दे. काय झालं काय, रन करतो. 4 ला कुठून आला प्राईम नंबर, युअर नंबरचा प्राईम नंबर 4 ला कुठून आणलं, एकच मिनिट. 4 दिला, i इक्वल टू 2, i इज देन इनपुट. ओके, 2 पासून स्टार्ट झाला, इनपुट 4 डिवाइड बाय 2. अच्छा ओके. कोण सांगतं इश्यू काय झाला. फक्त 4 साठीच इश्यू येईल हा. इथं तुम्हाला आता तुम्ही फक्त लेस दॅन करून चालणार नाही. लेस दॅन और इक्वल टू ती व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची आता, डिवाइड वाली. समजतंय. हा ठीक आहे, याची काही गरज नाही. सांगतो काय झालं ते, रन करा. झालं, इश्यू तुमचा सॉल्व्ह झाला. 2 ला येणार, 3 ला इथं प्राईम नंबर, 4 ला नॉट अ प्राईम नंबर. काय झालं ते समजलं का तुम्हाला. म्हणजे आपण लेस दॅन ही कंडिशन कुठपर्यंत होती, इनपुटच्या आतपर्यंत जाण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही डिवाइड करताय, डिवाइड टू
4 डिवाइड बाय 2 किती येणार आहे 2 आणि 2 इज लेस दॅन 2 फॉल्स होतं इथं. तुम्हाला ते 2 साठी निम्म्या व्हॅल्यूला चेक करायचंय, ती तुम्हाला स्किप नाही करायची आता, समजतंय? म्हणजे निम्मी व्हॅल्यू -1 झालं इथं. त्यासाठी लेस दॅन ऑर इक्वल टू हे तुम्हाला टाकावं लागेल. बस बघा किती ब्रॅकेट तुमचे दिले हे निघून गेले बघा, आणि किती छोटासा प्रोग्राम तुमचा झाला. ठीक आहे, सगळ्यांना समजलं हे? कोणा काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही तर फॉरला जर तुम्हाला असं ब्रॅकेट टाकायचं असेल तर टाकू शकता. पण फॉर मध्ये कसं झालंय, फॉर साठी इफ एवढं एक स्टेटमेंट आहे, इफ साठी हे स्टेटमेंट आहे. फॉर साठी असे 2 स्टेटमेंट नाही आहेत. फॉर साठी इफ हे एकच स्टेटमेंट आहे, इफ साठी हे एकच स्टेटमेंट आहे, समजतंय? म्हणून आपण फॉरचं सुद्धा इथं ब्रॅकेट काढू शकतो. पण ते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही टाकू शकता, तसं काही नाही. ब्रॅकेट तो कंपायलर टाकतोच, तुम्ही टाकल्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला जर तसं व्यवस्थित वाटत असेल तर तसं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तुम्हाला असं नाही बघायचं, असं बघायचं, जरा असं जरा बरं वाटतं तर असं राहून द्या. बाकीचं एपला नाही टाकलं तर चालेल, असंही चालेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे का? कोणाकडे डाऊट असेल तर विचारलं लगेच.